गुवाहाटीच्या संदर्भात ज्यांनी काही खुणावलं असेल त्याला मी नामर्द म्हटलं आणि सरकार आहे शेतकऱ्यासाठी नामर्दच आहे ना. शेतकऱ्यासाठी कुठे मर्दांगी दाखवते. अभी तो 56 इंच का सीना दिखना चाहिए किसानों के लिए. शासनीय देव धर्म भाषा आणि याच्यातच गुरफळून ठेवत आहेत. जे खरे मुद्दे आहेत ते बाजूला राहतात असंही आपण आता तसंच आहे ना. बटेंगे तो कटेंगे ह्या शब्दानं शेतकऱ्याला वाचवण्याची ताकद आली का? राम मंदिरात जेवढं पुण्य भेटलं भाजपले तेवढं राम ठाकरेच्या आत्महत्यामध्ये ते पाप फेडणार कसं ते आम्हाला सांगितलं पाहिजे ना भाजपनं. हा जो शेतकरी रोज 1200 यांची सत्ता आल्यानंतर 1200 हिंदू शेतकरी मरण पावला. मग कापला कोणावर? हा मुसलमानानं कापला, दुसऱ्या धर्मानं कापला. तुमच्या सत्तेतल्या धोरणामुळे माझा शेतकरी हिंदू शेतकरी मेला. त्याचं काय? त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना. राजउद्धव जसे एकत्र येत आहेत तसे शेतकरी कष्टकरी एकत्र आणण्यासाठी आपली पदयात्रा असल्याचं आपण सांगतो. कशा पद्धतीने सगळ्या आम्ही आवाहन करू, गावोगावी जाऊ, फिरू, भेटू, त्यांना हे सांगू. जसं 2000 किलोमीटर पायी फिरायचा एकंदरीत आमचा मानस आहे टप्प्याटप्प्यानं आणि लोकांपर्यंत जाऊ. पाहू, आपण एक प्रयोग करायला काय हरकत आहे. आणि मग मराठीसाठी म्हणून एकत्र होत असाल, हिंदू म्हणून एकत्र होत असाल, ओबीसी म्हणून मराठा म्हणून एकत्र होत असाल, तर शेतकरी शेतमजूर आहे म्हणून एकत्र झालं तर मी सांगतोय इथं जरी आम्ही एकत्र झालो म्हणजे 5 ते 4 लाख शेतकरी यवतमाळमध्ये आहे. त्यातला 1 लाख काय 50,000 जरी यवतमाळचा एकत्र झाला तरी सत्तेतल्या माणसाला सुसू येईन. पॅन्ट सोडायची पण फुरसत भेटणार नाही एवढी लगवीन त्याला. आपण अन्नत्याग आंदोलन केलं. या अन्नत्याग आंदोलनानंतर शासनाने आपल्या समोर काय प्रस्ताव ठेवला आणि त्या प्रस्तावाची पूर्तता कुठपर्यंत? आमची बैठक झाली, चांगली झाली. किमान 12 मंत्री होते. बावनकुळे साहेब असेल, तिकडे सहकार मंत्री असेल, आमचे गणेश नाईक असेल, मेंढपाळाचा प्रश्न होता. ह्या सगळ्या याच्यावर त्यांनी म्हटलं का नाही बिलकुल तुमच्या मागण्या रास्त आहे आणि आम्ही त्या करणार. त्यांना म्हटलं तुम्ही शासन निर्णय कधी काढणार ते सांगा. ज्या दिवशी शासन निर्णय निघाल तेव्हा आमचं समाधान होईल. मीटिंग चांगली झाली. म्हणजे काय म्हणतं जेवण चांगलं झालं पण जेवायलाच भेटलं नाही त्याला काय अर्थ आहे. पण शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आम्ही ठाम आहोत. कर्जमाफीची तारीख सांगितली पाहिजे या बाबतीत आणि आम्ही जे मुद्दे छेडले त्याच्यावर शासन निर्णय निघाले पाहिजे. नाही तर 2 तारीख अटळ आहे. खूप ताकदीनं लोक येणार, मुंबईत मावणार नाही अशी व्यवस्था आम्ही निर्माण करू. येणारा काळ निवडणुकीचा काळ आहे आणि अशात भाजपाने हिंदी सक्तीचा मुद्दा दिला. जगात 1 नंबरचा पक्ष, हुशार पक्ष तुम्ही म्हणता, मग असा निर्णय का घेतला? तेच तर हुशारी आहे ना. तेच हुशारी है. काय वाटतं? अब समझने की बात है. वो तुमको समझ नहीं रहा है, यही तो बात गलत है. एक लातूरचा ज्या शेतकऱ्यांनी एक औत ओढलेलं होतं त्या ठिकाणी आता लक्ष्मण हाके गेले आणि त्यांनी देखील तो औत खांद्यावर घेऊन ओढण्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होता. ह्या सगळ्या घटनाक्रमाकडे कशा पद्धतीने? माझं काय मत होतं, यवतमाळला येऊन राहुलजी गांधीनं एक घर बांधून दिलं होतं कलावतीला. त्यावेळेस आम्ही एक असं स्लोगन काढलं होतं, एक कलावती झाकी है, करोडो कलावती बाकी. हा धोरणाचा विषय. हे मला असं वाटतं का तिथं आत्महत्या झाली म्हणून मी तिथं गेलो, तिथं घटना झाली. हे धोरण बदललं पाहिजे. हाकेजीनं जे केलं ते चांगलंच केलं, ते काही दुमत नाही आहे. त्यांनी जो आणण्याचा प्रयत्न केला कोणी ना कोणी हे केलं पाहिजे. परंतु माझं असं मत आहे का धोरण आखण्यासाठी बजेटमध्ये किती तरतूद आहे. कर्जमाफीमुळे फक्त बजेटमध्ये तरतूद होईल, बजेटमध्ये पैसा येईल आणि शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जाईल म्हणजे शेतकऱ्यापेक्षा जास्त फायदा बँकिंगचा होईल. माझं म्हणणं आहे ही मागणी आमच्या लुटीमुळं आलेली आहे. मुळात आमची ही मागणी आहे का कर्जमाफीची? तर नाही आहे. आमची मागणी खरी तर हमीभावाची आणि उत्पादन खर्च कमी करण्याची आहे. परंतु तुम्ही ते दोनही करत नाही म्हणून जे लूट होतं त्या लुटीतून ही कर्जमाफीची मागणी येते.